नवा दिवस नवं झाड या युक्तीप्रमाणे आज आपल्या सावित्रीबनामध्ये आजचे सावित्रीबनाचे पाहुणे नाही म्हणता येणार, पंधरे ग्रामविकास मंचाचे 2016चे संस्थापक सदस्य विशाल भैया केशवराव जगताप यांची माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी निवड झाल्याबद्दल आज त्यांच्या हस्ते सावित्रीबनामध्ये छानसा वटवृक्ष आज मातीशी एकरूप केलेला आहे. भैया आपल्याला पुढच्या राजकीय वाटचालीस खूप साऱ्या सावित्रीबन टीमकडून शुभेच्छा. तात्या काय नानाश्री काय शुभेच्छा? त्यांना काय पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ओके राजाभाऊ. पुढील वाटचाली शुभेच्छा. ओके MB सर. खूप शुभेच्छा त्यांना. राजाभाऊ त्यांना भरपूर. हां सचिन प्रमाणेच त्यांची प्रगती आणखीन वाढत राहू. जगडे साहेब शुभेच्छा. गावचे प्रमुख यांना माळेगावच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल खूप साऱ्या शुभेच्छा. राजाभाऊ. कॉंग्रॅच्युलेशन भैया. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. खरं तर 2016ला पंधरे ग्रामविकास मंच स्थापन झाला आणि त्यावेळेस तुमच्या आमच्यागत सर्वसामान्य अगदी ह्याच्यागत विशालबाई मानापुस्तीहून ह्या गावात यायचं. गावात वृक्षारोपणाचं झाड रोपटं लागलं, हळूहळू पाणी द्यायला लागले आणि वाढत गेलं. आज त्याच टीममधलं एक सहकारी सदस्य अगदी कॉमन मॅनप्रमाणे ज्यांचं वागणं चालणं बोलणं आपल्यात असतं, त्यांची माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी निवड झाली. आणि गेले 3-4 दिवस चाललं होतं की एक झाड लावायचं, कारण आपण आपल्या रूलप्रमाणे प्रत्येकाच्या आनंदाचा क्षण आपण वृक्षारोपणातून साजरा करतो आणि तो आजचा क्षण. भैया पूर्ण पंधरे ग्रामविकास मंचातर्फे आपल्याला गोड खूप खूप शुभेच्छा. बाप्पूंचा वसावा वारसा पुढं स्ट्रॉंग पद्धतीने चालावं एवढीच माफक अपेक्षा. काय सांगताल? सर्वप्रथम आपण सर्वच जण एवढ्या मोठ्या संख्येत इथं उपस्थित राहिला. वृक्ष लागवड ही आपल्या गावाची संस्कृती झाली. म्हणजे कुठली आनंद क्षण असला तरी आपण इथं येऊन वृक्ष लागवड करतो, ही फार मोठी आणि महत्त्वाची बाब आहे. आजच्या काळाला नाही तर येणाऱ्या पुढच्या पिढीला सुद्धा हे महत्त्वाचं आहे. कारण की जागतिक वातावरण बदल हा फार कळीचा विषय आहे आणि त्यासाठी आपण जेवढं हिरवळ इथं निर्माण करू तेवढं आपल्या पुढच्या पिढीला त्याचा आधार मिळणार आहे. त्याच्यामुळे परत एकदा आपण सर्वांनी महत्त्वाचं बोलायचं राहिलं, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने खरं तर दादांनी मला जिथं 1 वर्षभरासाठी काम करायला संधी दिली